हॅलो, मी हर्षा. तर आज मी आले होते डीमार्टला. म्हटलं काहीतरी थोडंफार सामान वगैरे घेऊन जाऊया. आज ना डीमार्टमध्ये म्हणजे जो स्टाफ आहे त्यांचं काहीतरी सेलिब्रेशन होतं वाटतं. सगळ्यांनी साडी वगैरे घातलेली, काहींनी काष्टा वगैरे, आणि जे जेंट्स लोक आहे त्यांनी काय बोलतात त्याला, कुर्ता वगैरे घातलेला असा. हे बघा किती क्यूट आहे. मला वाटत होतं माझ्या किट्टूसाठी घेऊ, पण म्हटलं ही खूप खराब करेल. इथं हे सॉफ्ट टॉयचं सेक्शन खूप भारी होतं. हा हत्ती बघा, ब्लू एलिफंट दिसतोय ना क्यूट, अगदी माझ्यासारखा. मला खूप आवडला. त्याच्यानंतर टाईम होता बिलिंगचा, पण पैसे मला द्यायचे नव्हते, त्याच्यामुळं मला काही टेन्शन नव्हतं. बाहेर आले. मी पॉपकॉर्न घ्यायला गेले, पण पॉपकॉर्न बनलेलेच नव्हते. ते बोलले टाईम लागेल, मग तशीच आले. चीज पॉपकॉर्न खूप भारी लागतात डीमार्टचे. त्याच्यानंतर मग जे छोटं छोटं केक वगैरे घेतलेलं आहे, 2-3 प्रकारचे टेस्ट करून पाहिले. त्यातला एक नॉनव्हेज होता, तो माझ्यासाठीच होता. तो मी पूर्ण खाऊन घेतला. व्हेज काय एवढा टेस्टी नव्हता. ब्रिटानियाचा एक केक येतो फजेट म्हणून, इतका मस्त लागतो ना, एकदम सुंदर केक आहे. तुम्हाला जर मिळालं तर नक्की खा. ह्या डीमार्टला अवेलेबल नव्हता, नाहीतर मी तो नेहमी घेते. मला खूप आवडतो. तुम्हाला सुद्धा आवडेल, एकदा नक्की ट्राय करून बघा. हा एक बाउली म्हणून ब्रँड आहे, त्याचा हा केक मी ट्राय केला. नॉनव्हेज आहे पण ठीक आहे. खालून पूर्ण चॉकलेट होती. स्विस रोल आहे खरं तर. हे बघा, अशा प्रकारे केकचा आनंद घेत घेत मी पूर्ण केक संपवून टाकला. आता तुम्हाला मी एक बोर्ड दाखवते, जॉब रिलेटेड आहे. बघा, डीमार्ट फाउंडेशन तुम्हाला शिकवण्यासाठी व चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी. काय त्या बोर्डवर तुम्हीच वाचा आता. त्यानंतर ह्या उषा घेतल्या होत्या आम्ही, रिलायन्स कंपनी काहीतरी. 399ला 2 पिलो. हे एअरटाईट होतं. ह्याच्यामध्ये आधी हवा नव्हती अजिबात, एकदम चपट्या होत्या. आता हवा काढल्यानंतर मे बी 2-3 तास तरी लागतील त्याला पोझिशनला यायला. आहे त्या, पण छान होत्या. बाकी हा क्यूट एलिफंट तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत एकदा नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.